नमस्कार मंडळी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की स्वामी समर्थ महाराजांची कोणती अशी विशेष सेवा आहे जी फक्त वर्षातून दोनदाच करायला मिळते आणि ती पण त्या फक्त भाग्यवान लोकांनाच करायला मिळते की ज्यांच्या भाग्यामध्ये ही सेवा करणं शक्य आहे. बघा बघा खूप 9 ते 15 एप्रिलपर्यंत स्वामी पुण्यतिथी आहे. तर जे वर्षातून फक्त दोनदाच घडत असतं ते काय, तर आज आपण पाहणार आहोत. बघा काय करायचं आहे. तर सगळ्यात आधी दत्त जयंतीनिमित्त सप्ताह असतो. त्याचबरोबर स्वामी पुण्यतिथीनिमित्त सुद्धा स्वामी समर्थ केंद्रामध्ये हा सप्ताह असतो. फक्त गुरुचैत्र पारायणाचाच असतो का, तर नाही. हा सप्ताह असतो 7 दिवस महाराजांची अखंड सेवा करण्याचं भाग्य खरं तर वर्षातून दोनदा मिळतं. अखंड सेवा त्यामध्ये येते जी प्रहर इतकी उच्च कोटीची सेवा आहे की गुरुचैत्र पारायण आपल्याला वाटतं तेव्हा आपण करू शकतो, पण प्रहर फक्त वर्षातून दोनदाच येत असतं. ते एक स्वामी पुण्यतिथीला आणि दुसरं दत्त जयंतीला. प्रहर म्हणजे काय, तर प्रहर म्हणजे महाराजांचे पहारेकरी होणे. आपल्याला महाराजांचा पहारेकरी होण्याचं भाग्य मिळत असतं. आजही अखंड महिला 7 दिवस प्रहरांची सेवा घेत असतात. आता सांगायला गेलं तर अशा बऱ्याच काही महिला आहेत की ते पटकन जाऊन नावून देतात, कारण ते आरतीच्या वेळेत प्रहर मिळवायची असते त्यांना. आरतीच्या वेळेत म्हणजे 6ला केंद्रात गेलं की 6 ते 7 मध्ये प्रहर घेता येतात. संध्याकाळचा म्हणजेच आपल्याला आरती पण मिळते आणि प्रहराची सेवा पण मिळते. म्हणजेच काय होतं, तर आपल्याकडून दोन्ही पण सेवा होतात. दोन्ही पण सेवा होतात म्हणजे काय, तर एक प्रहराची पण सेवा होते आणि दुसरी म्हणजे आपल्याला आरती पण करता येते. अशा प्रकारे करतात महिला. बघा प्रहर म्हणजे काय, तर प्रहर म्हणजे महाराजांचे पहारेकरी होणे. घरी 7 दिवस आपण 9 तारखे ते 8 तारखेपर्यंत आरतीला तर जातच असतो. अशा वेळेत प्रहरांची सुरुवात होते. विचार करा, 9, 10, 11, 12, 13, 14, 15 या तारखेपर्यंत अखंड दिवस नामजप यज्ञ सप्ताह हा स्वामी समर्थ केंद्रामध्ये सुरू असतो. अखंड दिवस रात्र प्रहर चालू असतात. तर 9 तारखेच्या सकाळची जेव्हा आरती 9 तारखेची सकाळची जेव्हा आरती सुरू होते 8ची, तेव्हापासून ही प्रहराची सेवा सुरू होते आणि 15 तारखेपर्यंत अखंड स्वामी चरित्र सारामृताचं पारायण होत असतं, अखंड वीणावादन होत असतं, अखंड नामजप यज्ञ होत असतं आणि तसंच तिथे यज्ञसुद्धा 7 दिवस केला जातो. ही सेवा अखंड सेवेत 1 सेकंदाचा सुद्धा खंड पडत नाही किंवा म्हणजे तिथे कंटिन्यू ही सेवा सुरू असते. असं कोण आहे जो त्याच्या सेवेत अखंड करत नाही? असं कोणीही नाही की ज्याच्या घरी ही सेवा अखंड केली जाते. बघा स्वामी चरित्र सारामृताला जशी सुरुवात होते तसं 1 ते 21 अध्याय झालं की परत 1 ते 21 अध्याय झालं की परत 1 ते 21 अध्याय अशा पद्धतीने पारायण होत असतं. एवढी उच्च कोटीची सेवा घडत असते. प्रहराची सुद्धा त्याचप्रमाणे असते. खरं तर बघा प्रहर म्हणजे काय, प्रहर म्हणजे एक प्रकारचं तिथे पहारेकरी होणं. जसं की आपण गुरुचैत्राला तेवढंच महत्त्व आहे, तेवढंच प्रहराला तेवढंच महत्त्व आहे. आपण गुरुचैत्र पारायण जरी नाही केलं तरीही चालेल, पण प्रहराची सेवा मात्र चुकवू नका. कमीत कमी 5 मिनिटे का होईना तुम्ही महाराजांची प्रहराची सेवा घेण्याचं भाग्य तुमच्या माथी मिळू द्या, भाग्य तुम्हाला मिळू द्या. खरं तर जो रात्रीच्या प्रहराची सेवा करत असतो, रात्री म्हणजे काय, तर आपल्याला वाटतं की चला 4ला गेलं, 5ला गेलं, दुपारी मस्त सेवा घडते, आवरले की दुपारी 2-3ला गेलं तरी मस्त 1-2 तास सेवा घडत असते. खरी परीक्षा ही रात्रीची असते. रात्री 12 ते 6 मध्ये जो महाराजांचा प्रहर करत असतो केंद्रातच होतो आणि घरात तुम्ही करू शकत नाही. आणि पण आपल्याकडून तर जो महाराजांचा रात्रीचा प्रहर करतो, मी तुम्हाला सांगते की त्याला साक्षात्कार हा नक्कीच होतो. महाराज तिथे निर्गुण स्वरूपात असतातच. प्रत्येक केंद्रामध्ये रात्रीच्या प्रहराला अनुभव येतातच. दिवसभर तुम्ही सगळे येऊन सेवा करतात, पण रात्री जो अगदी 1 तास 2 तास सेवा करतो, झोपतो, परत दुसरा 1-2 तास सेवा करतो, परत झोपतो, परत दुसरा येतो, अशा पद्धतीने सेवा चालते आणि अर्थातच या सेवेमध्ये महिलासुद्धा सहभागी असतात. बघा
दिवसभरात आपण खाऊन सेवा करतो, पण रात्री सेवा करायचं भाग्य तेच करतात. प्रत्येकाच्या नशिबात राहत नाही. कारण मी सुद्धा आजपर्यंत रात्रीचे प्रहर हे कधीच केलेले नाहीत. अर्थात सांसारिक अडचणीमुळे, लहान मुलामुळे आपण ते प्रहर करू शकत नाही. पण तुम्हाला या कालावधीमध्ये 7 दिवसाच्या कालावधी फक्त वर्षातून 2दाच हे गुरुचरित्र पारायण जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही करू शकता. एवढंच काय, तर सप्ताह काळात आपण करू शकतो. गुरुतत्व खूप जास्त प्रमाणात जागृत झालेलं असतं. सामूहिक सेवेचं फळ सुद्धा आपल्याला मिळतं. म्हणून आपण करत असतो. प्रहर कुणी करतं का, तर सगळ्याच एकच फोकस असतं की गुरुचरित्र पारायणाबरोबरच प्रहरी सुद्धा तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. प्रहराची सेवा एकदम उच्च कोटींची सेवा आहे असं मानलं गेलेलं आहे. आपल्याकडनं घडलीच पाहिजे. प्रत्येकाने जवळपास केंद्र असेल तर, नाही तर गुरुचरित्र पारायण करणं शक्य होत नाही. तर या 7 दिवसाच्या कालावधीमध्ये तुम्ही 1 तास तरी 4 दिवस मासिक धर्म सोडले तर बाकीचे 3 दिवसपैकी तुम्ही प्रहराची सेवा घेऊ शकता. अशा बघा, कारण सगळे आपण सेवा करू, कुठली ना कुठली पारायण कधीही करू शकतो, पण प्रहराची सेवा ही फक्त केंद्रातच केली जाते आणि ती फक्त वर्षातून 2दाच घडली जाते. आणि जर तुम्ही भाग्यवान असाल तरच तुम्हाला काहीच अडचण येणार नाही. आणि कळकळीची विनंती आहे, कृपया करून स्वामी समर्थच्या जवळच्या केंद्रात जाऊन तुम्ही पारायण करणार असाल तर करा, किंवा नसाल पण प्रहराची सेवा मात्र नक्की आवर्जून करा, कारण ही फक्त वर्षातून 2दाच येते. त्याचबरोबर यागसुद्धा केले जातात. याग म्हणजे 7 दिवस याग केले जातात. त्यामध्ये मी थोडक्यात सांगते. गणपती याग, पुन्हा दुर्गा सती सप्तीचा याग, म्हणजे असे वेगवेगळे याग हे तिथे केले जातात. मनोबल याग, असे वेगवेगळ्या प्रकारचे याग केले जातात. ही सुद्धा एक उच्च कोटीची सेवा आहे. सगळ्यात महत्त्वाचं बरं का, यागाच्या सेवेपेक्षा बायका खूपच सहभागी होतात. स्वाभाविक आहे. चंडी याग तर मी नाही बसली, पण मी चंडी यागाला बसले होते, कारण मी माझं तेव्हा लहान मूल नव्हतं म्हणून मी चंडी यागाला बसले होते, पण आता सध्या बसायला जमत नाही. चंडी याग मी कधीच मिस केलेला नाही. बघा, चंडी याग हा करते अजिबात नाही. खरं तर सेवा अखंड चालू असते. गुरुचरित्र पारायण वाचून झालं तरी प्रहराची सेवा ही अखंड चालूच असते. बऱ्याच महिलांना या गोष्टी माहिती आहेत, पण जेव्हा आपण यागाची सेवा करतो, आता समजा 10:30च्या आरतीनंतर याग हा जेव्हा आपलं गुरुचरित्र पारायण वाचणं होतं त्यानंतर यागाला सुरुवात होते. पण आता प्रहराला जात नाही की काय करावं, या सेवा कशा करायच्या. तर तुम्ही यागाला नाही बसले तरी चालेल, पण तुम्ही प्रहराच्या सेवेला मात्र हजेरी लावा. ते सांगण्याचं तात्पर्य आहे की जेव्हा तुम्ही प्रहर महाराजांचे पहारेकरी असता तेव्हा किती मोठं भाग्य आहे. आपण अखंड सेवेमध्ये सहभाग घेत असतो. जी सेवा क्षणाला सुद्धा थांबत नाही, जी सेवा कंटिन्यू चालू होते. हातपाय दुखले, डोळे दुखले, काही सेवा कंटिन्यू तरी महाराज हे कार्य करून घेतात. प्रहर याग जर म्हटलं तर गीताई याग असतो, तुमचा मनोबल याग असतो, मासिक धर्माची काही तारीख वगैरे असेल, काहीही कारण असेल तर तुमच्याकडून शक्य होत नाही. नक्कीच बऱ्याच महिला याग, प्रहर, गुरुचरित्र पारायण सुद्धा करत असतात. कितीही काही झालं तरी ते मॅनेज करून हे करत असतात. त्यांना माहिती आहे की घरातल्या घरात इतक्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडून त्या पारायण सुद्धा करतात, प्रहर सुद्धा करतात, याग सुद्धा करतात. अर्थात त्यांच्याकडून सगळं महाराज हे करून घेत असतात, कारण शेवटी करता करविता हे महाराजच आहेत. म्हणून कोणाकडून किती काय करून घेणं हे महाराजांच्याच हातात असतं. आपण फक्त त्यांना निमित्त मात्र असतो. बघा, याग आणि प्रहर हे फक्त वर्षातून 2दाच करायला मिळत असतात. अशा प्रकारे बघा, प्रहराची सेवा इतकी उच्च कोटीची आहे की जो प्रहर करतो त्याला महाराजांचा अनुभव हा येतच असतो. रात्रीच्या वेळेस तर हा अनुभव येतच असतो. बघा, जरी तुम्हाला गुरुचरित्र पारायण करणं नाही झालं तर शक्य होत नाही, तर अशाने प्रहराला जा. रोज प्रहर अटेंड करा. ज्या वेळेस तुम्हाला जमेल त्यावेळेस करा. आणि खरं तर प्रहराची सेवा करण्याची केंद्रात मठाचे ते पारायण चालू आहे तिथेच तुम्ही झाडू वगैरे मारू शकता, तिथलं स्वच्छता वगैरे करू शकता. तसेच तुम्ही तिथल्या चप्पल स्टँडची वगैरे सुद्धा सेवा करू शकता. म्हणजे केंद्रातली ज्या सेवा आहेत त्या तिथल्या तुम्ही त्या सर्व करू शकता. चप्पल जागेवर ठेवायची, औदुंबराची सेवा, औदुंबराच्या
झाडाखाली इतके पानं फुलं पडलेले असतात, त्याची सेवा तुम्ही करू शकतात. केंद्रात झाडत असता तेव्हा तुम्ही कुठलं मंदिर पण झाडत असता तेव्हा तुम्ही औदुंबराचं झाडत असता. ज्या पद्धतीने तुम्ही झाडूने आपण केंद्र झाडतो, ज्या धूळ वगैरे काढत असतो, तेव्हा महाराज आपल्या नशिबातील धूळ काढत असतात आणि आपलं सुद्धा आयुष्यातील सगळी धूळ हे स्वामी महाराज बाहेर काढत असतात, फेकत असतात. केंद्रात कुठल्या पण मंदिरात झाडायची सेवा ही खूप महत्त्वाची आहे. आपल्याला बऱ्याच वेळा वाटतं की बऱ्याच वेळा आपण बघत असतो की 6 ते 7च्या प्रहरामध्ये बऱ्याच बायका ह्या सेवा करत असतात. त्यांना असतं की चला आरती आहे, आपण प्रहर तर मिळतो, पण अशा दुसऱ्याही बाकीच्या ज्या सेवा आहेत त्या पण आपल्याला करता येतात. फक्त त्यांना महत्त्व देतात आणि थोडंसं म्हणजे भांडे वगैरे घासणं, झाडणं वगैरे लाख मोलाचे आहेत. फक्त तिथे जाऊन आरतीचं ताट घेणं ही सेवा नाही आहे. तर बाकीच्या सुद्धा सेवा तिथले आहेत, त्यासुद्धा महाराज आपल्याकडून करून घेतात. शेवटी काय तर महाराजांचा मनात असेल तरच ते आपल्याकडून करून घेत असतात. म्हणजे काय तर शेवटी कर्ता आणि करविता हे आपले स्वामी महाराज आहेत. अशा प्रकारे तुम्ही स्वामींची ही अशी विशेष सेवा फक्त वर्षातून 2दाच करू शकता, ती म्हणजे प्रहराची सेवा. तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.